नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सातारकर नागरिकांचं अगदी मनापासून स्वागत. आपण सातारा नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं काही उमेदवारांना भेटतो आहोत आणि त्यांची व्हिजन म्हणा किंवा त्यांचं काय व्हिजन डॉक्युमेंट आहे, त्यांना प्रभागाच्या संदर्भामध्ये काय विकास करायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्यांचा नेमका काय विचार आहे तर हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि त्या मालिकेमध्ये आपण आज सातारा नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक 16B त्याच्यामध्ये म्हणजे ब म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आता आलं असेल की बाबा महिला उमेदवार त्या ह्याच्यामध्ये असतात. म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष असे मतदार उमेदवार आहेत. तर त्याच्यामध्ये अ मध्ये हे पुरुष आहे आणि ब मध्ये महिला असतात. तर 16B मध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 16B मध्ये दोनच उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये वैशाली प्रकाश राजे भोसले ह्या भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही महाराजांच्या वतीनं कमळ या चिन्हावरनं अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर कांचन गौरी प्रदीप शिंदे ह्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि म्हणजे शिवसेनेच्या वतीनं, अधिकृत शिवसेना आपण म्हणूया, त्यांच्या वतीनं. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकूण मतदार जे आहेत त्याच्यामध्ये पुरुष मतदार 2006 तर महिला मतदार ह्या 1896 आहेत. एकूण मतदारांची संख्या 3902 आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर मतदारांच्या हिशोबानं विचार केला तर हा मतदारसंघ छोटा आहे. कारण बाकी काही मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये 6000, 7000, 7500 मतदार आहेत. परंतु हा मतदारसंघ हा खूप असा स्कॅटर्ड आहे. म्हणजे त्याचा जो एरिया आहे तो मोठा आहे पण मतदार कमी आहेत. त्यामुळे जरा दमछाक होत असणार आहे उमेदवारांची. आणि मी म्हटलं त्या पद्धतीनं किंवा 65% मतदान जर झालं तर 2536, 66% झालं तर 2575 आणि 67% मतदान झालं तर 2614 एवढं मॅक्झिमम मतदान तिथं होऊ शकतं. आणि साधारणपणे 1350पेक्षा जास्त मतं ज्यांच्याकडे आहेत ते उमेदवार या ठिकाणी आरामात निवडून येऊ शकतात. तर असं साधारणपणे त्याचं एक ॲनालिसिस आहे. तेव्हा ह्या प्रभाग क्रमांक 16B मधील भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही महाराजांच्या उमेदवार वैशाली प्रकाश राजे भोसले आपल्याकडे आलेले आहेत. तर वहिनी, या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर थोडीशी वहिनींची ओळख अधिक वेगळी करून मला द्यावीशी वाटते. ते म्हणजे प्रकाश राजे भोसले जे आहेत ते उदयन महाराजांचे गेले 40 वर्षापासूनचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना संघर्षाच्या काळापासून प्रगतीच्या काळापर्यंत काही जी बरोबर उदयन महाराजांच्यावर प्रेम करणारी माणसं जी आहेत की ज्यांनी कधी वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही पण महाराज साहेबांसाठी काम करायचं, आमचा एकच पक्ष महाराज पक्ष अशा पद्धतीनं भूमिका घेऊन काम करणारे जे काही कार्यकर्ते होते तर त्याच्यामध्ये प्रकाश राजे भोसले यांचं एक नाव अग्रक्रमानं आपल्याला घ्यावं लागेल. आणि बऱ्याच वर्षानंतर मला असं वाटतं की आज या कमळ चिन्हाच्या निमित्ताने, ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला घरामध्ये काहीतरी ही एक संधी मिळालेली आहे. तेव्हा मला असं वाटतं की उदयन महाराजांनी नेमकेपणानं लक्षात ठेवून हे काम केलेलं आहे, दोन्ही महाराजांनी असं केलेलं आहे. तर त्याच्यामुळं नेमके तुमच्या ह्या प्रभागाच्या संदर्भामध्ये किंवा महिलांच्या विशेषतः समस्यांच्या संदर्भामध्ये आपली काय विजन आहे, आपला काय विचार आहे? म्हणजे प्रामुख्यानं तर महिलांच्या बाबतीत विजन असं म्हणायचं असेल तर समजो हायवेपासूनचा जो एरिया लागतो आपला जो नॅशनल हायवे आहे तिथून जसं बनकर साहेब म्हटले की म्हणजे पॉकेटमार, चेन स्नॅचिंग किंवा महिलांच्यावरती म्हणजे जे अत्याचार करतात किंवा अत्याचार होतात तर आपली हेल्पलाईन आहेच आहे. ब्रिजच्या खाली हेल्पलाईन आहे पण ती थोडी हायलाईट करायची आहे मला या माध्यमातून. मी जर म्हणजे ह्या चिन्हावरती मी लढतीच आहे निवडणूक पण बाकीचं केंद्रात भाजप आहे, म्हणजे महाराष्ट्रात भाजप आहे आणि संपूर्ण भारतातच भाजप आहे. म्हणजे आपल्याला कमळ साताऱ्यात फुलवायचं आहेच आहे. बनकर साहेबांचं काम आहे, दोन्ही महाराज साहेबांचं काम आहेच आहे. पण महिलांच्या बाबतीत प्रॉपर की त्यांची घरगुती पण जे काही छोटे मोठे इश्यूज असतात तर त्यात सुद्धा मला मध्यस्थी करून त्यांचे घरगुती लेवलला सुद्धा प्रश्न मिटवायचे आहेत. ज्या मुली असतील किंवा ज्या महिला काम करतात त्या रोडवरून खूप वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. तर हेल्पलाईन नंबर की म्हणजे त्यांना असे ते हायलाईट यासाठी करायचे आहेत की त्यांना लवकरात लवकर ते म्हणजे पोलिसांच्या पर्यंत तो नंबर जाईल आणि त्यांना तात्काळ सेवा मिळेल.
ती एक मेन गोष्ट मला करायची आहे म्हणजे आमच्या प्रभागातून, म्हणजे तो पूर्ण जो एरिया आहे तो तसा कव्हर करायचा आहे मला हेल्पलाईनच्या ह्याच्यातून माध्यमातून. आणि मला असं वाटतं की ती हेल्पलाईन जी असेल त्याचे नंबर्स वगैरे आपण डिस्प्ले करू किंवा display त्याचे बोर्ड त्या भागात सगळे लावता येतील वगैरे असं तसं. त्या बरोबरीनं CCTV कॅमेरे किंवा सुरक्षेच्या दृष्टीनं. आणि महिलांचं सुद्धा आता काही गृहिणी महिला असतात किंवा घरगुती काहीतरी छोटे मोठे उद्योग करणाऱ्या महिला असतात, तर अशा महिलांना सुद्धा नगर परिषदेच्या माध्यमातून आपण मदत चांगल्या पद्धतीने करू शकतो. अशा काही योजना आहेत, तर त्या पद्धतीनं असं काही आपल्या मनामध्ये आहे का, किंवा त्या महिलांमधून सुद्धा काही उद्योजिका घडवणं किंवा असं काही आहे का? म्हणजे प्रथम गोष्ट म्हणजे मी स्वतंत्रच एक महिला एंटरप्रेनर आहे. म्हणजे बरेच 30 वर्षापासून मी स्वतः काम करतेय. म्हणजे माझं स्वतःचा बिझनेस आहे, तो मी चांगल्या म्हणजे प्रमाणात डेव्हलप केलाय. त्याचबरोबर माझे बचत गट आहेत आणि आता केंद्राचं तर प्रामुख्यानं बचत गटांना खूप चांगल्या प्रकारची सेवा मिळतीये. 3-4% हे मिळतंय, म्हणजे कमी व्याजदरात बचत गट चांगले चालू आहेत. आणि त्यांना छोटे मोठे उद्योग तर चालूच आहेत माझ्या म्हणजे माध्यमातून. मी महिला बचत गटाच्या माध्यमातून माझे छोटे मोठे उद्योग चालूच आहेत की प्रत्येकाला सक्षम करणं. जर एक महिला सक्षम असेल तर ते संपूर्ण घर म्हणजे चांगलं सक्षम होतं, त्यांची मुलं चांगली शिकतात आणि महिलांच्यामध्ये तेवढी कपॅसिटी असतेच आहे पुरुषांच्या बरोबर. म्हणजे पुरुषांच्यापेक्षा त्या 1-1 रुपया सेव्ह करून जेवढे मुलांना चांगल्यात चांगलं हे देता येईल, चांगलं एज्युकेशन देता येईल, त्यांना चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल, ही एक महिलाच करू शकते. ठीक आहे, पुरुषांच्यावरती आर्थिक भार असतो, ते त्या कामानिमित्तानं बाहेर पडतात, त्यांचं जेवढं हवं असते तेवढं लक्ष नसते. किंवा सामाजिकदृष्ट्या जरी बघितलं तरी जसं आपण घरात काम करतो तेच एक विजन ठेवून मी समाजात माझ्या प्रभागामध्ये मला काम करायचं आहे. आणि युवतींच्या संदर्भात म्हणजे जसं मी गृहिणींच्या संदर्भामध्ये म्हणतो किंवा नोकरदार महिला असतात त्या तर कामात असतात, परंतु युवतींचं सुद्धा मोठी संख्या आहे आपल्या आपल्या प्रभागामध्ये. त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा असं काही म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणं म्हणा, त्यांच्यामधनं पण उद्योजिका एंटरप्रेन्योर घडवणं असं काही आहे का आपल्याला? आता मुली तर म्हणजे युवती तर आहेतच, म्हणजे ज्यांच्या माता सक्षम आहेत तर त्या मुलींना किंवा शेजारच्या मुलींना सुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतातच आहेत. आणि चांगल्या मुली शिकल्या की म्हणजे माझंच एक उदाहरण ठेवून मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक उद्योजिका होऊ शकता किंवा तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहून एक चांगलं सक्षम कार्य करू शकता. भले समाजासाठी असो, स्वतःसाठी, स्वतःच्या घरासाठी असो किंवा इतरांच्यासाठी असो, शेजापाजारांच्यासाठी सुद्धा काम करणं ही एक चांगली हेच आहे. म्हणजे निश्चितपणा. कारण काय होते की नगरसेविका म्हणून उद्या वहिनी निवडून गेल्यानंतर त्यांना म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून जे होणारे विकासाचे जे काही गोष्टी असतात, किंवा घनकचराचं व्यवस्थापन असेल, दिवाबत्ती असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, ह्या गोष्टी होत राहतात. म्हणजे त्याच्यावर फक्त एक बारकाईनं आपल्याला नजर ठेवून आपल्या प्रभागामध्ये ते नीट मिळते का नाही एवढं बघणं असतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन असं ज्या एखाद्या नगरसेवकाकडे किंवा नगरसेविकेकडे वेगळी अशी व्हिजन असेल तर त्या भागाचा अधिक चांगला विकास होऊ शकतो. म्हणून मी हा प्रश्न विचारला. परंतु मला सांगा तुम्ही की तुमच्या प्रभाग हा खूप असा मोठा जरी असला तरीसुद्धा जसं बनकर साहेब म्हणाले की तिथं खूप अशी हिरवळ किंवा खूप सुंदर करता येणं शक्य आहे. तर तुम्ही सध्या जिथं राहता आणि त्याचा जो आसपासचा परिसर किंवा पेरवाडीचा मला वाटतं काही भाग जो आहे सगळा मैत्री पार्क वगैरे, तर त्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये काही अशा काही आहे का तुमच्या मनाशी गोष्टी? जसं बनकर साहेबांनी सांगितलंच आहे की जो ओपन स्पेस आहे त्यासाठी ते बुक केलेले आहेत. तुम्ही तो म्हणजे तो स्पेस दाखवायचा आणि तिथं आम्ही डेव्हलपमेंट करायची. म्हणजे आम्ही दोघं, मी त्यांच्यासोबत आहेच आहे आणि ते माझ्यासोबत आहेत, हे माझं भाग्य आहे की त्यांनी संपूर्ण सातारा नगरपालिका एक चांगल्या प्रकारे म्हणजे कार्य केलेले आहे, हँडल केलेली आहेच आहे. आणि त्यांच्यासोबत मला काम करायला मिळते हेच मी माझं भाग्य समजते. आणि राहिला प्रश्न विकासाचा, तर सातारा नगरपालिकेचं म्हणजे धोरणच आहे की रस्ते, गटार असू द्या, लाईटची समस्या असू द्या, ह्या गोष्टी तर होत राहणार. त्या सोडून जसं बनकर साहेबांनी आयुर्वेदिक गार्डन तयार केली आहे, बाकीचं आता गोडोली तळ्याचं होतंच आहे, 1-2-4 दिवसात अनावरण होतंच आहे. आणि महत्त्वाचं की तिथं 37 फुटी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तिथं हे होतोय, इन्स्टॉल होतोय. हे आपल्या सातारकरांच्यासाठी तर निश्चितच भाग्याची गोष्ट आहे. आणि प्रभागामध्ये तर मला काम करायला म्हणजे करतेच आहे मी. गेले 30 वर्षापासून मी प्रभागात आमच्या सक्रिय आहेच.
हा, मग ते उदयनमानांची निवडणूक असो Yes, किंवा कोणी शिवेंद्र बाबांची बाबांची असो, निवडणूक हा, असो, वहिनी साहेबांच्या बरोबर, हो. म्हणजे श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजेंच्या बरोबर, श्रीमंत छत्रपती दमयंती राजांच्या सोबत सुद्धा मी खूप मिटिंग्स केल्यात. म्हणजे आईसाहेबांच्या बरोबर, कल्पना राजांच्या बरोबर सुद्धा खूप मिटिंग्स मी केल्यात. आणि तिथं तिथं लोकांना पटवून दिले की आपण राजांच्यावर प्रेम करणारी माणसं आहे. आपण कुठला पक्ष बघितला नाही, कोण कुठं आहे ते बघितलं नाही, फक्त की राजा राजा म्हणाल ती आपण त्यांची प्रजा आणि आहे. आता राजांनीच हातात कमळ घेतलं असल्या राजा- कारणामुळे विशेष काही राहिला. विषयच त्यामुळे येत आता नाही. भारतीय जनता पार्टी म्हणजेच राजा भारतीय जनता पार्टी म्हणजेच राजा. असं Yes. एक काही लोकांचं एक समीकरण निश्चित झालंय. झालेलं Yes, आहे. yes, sir. तेव्हा एकूणच आपल्या वैशालीताईंचा जो काही एक अजेंडा आहे किंवा त्यांना एकूण महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा काम करायचे, प्रभागामध्ये काम करायचे आणि त्यांचे जे काही त्यांना जे काही भिडू मिळालेले आहेत सोबत, ते ॲडव्होकेट दत्ता बनकर असले कारणामुळं निश्चितपणानं एक मोठ्या प्रमाणामध्ये. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही सुद्धा अनेक वर्ष एक एंटरप्रेन्योर म्हणून काम करताय, बरोबर, उद्योजिका म्हणून काम Yes. करताय, तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी करते. काम करताय. त्यामुळे सभागृहात गेल्यानंतर सुद्धा तुम्ही याच म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, एक मुलुक मैदान तोफ म्हणून सुद्धा काम Yes, कराल. yes, 100% कुठलाही अन्याय प्रभागावर होऊ देणार नाही नाही. असं एक साधारणपणे त्यांच्या ह्या सगळ्या बोलण्यावरून आपल्याला वाटतं. तेव्हा आज तुम्ही वेळ काढलात आणि मी पुन्हा एकदा सांगतो की वैशाली प्रकाश राजे भोसले यांचं चिन्ह जे आहे ते कमळ आहे. भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही महाराजांच्या उमेदवार म्हणून त्या उभ्या आहेत. आणि आता महाराजांनीच हातात मध्ये कमळ घेतलं असल्या कारणामुळं आता म्हणजे महाराज पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टी असं त्यांचं म्हणणं आहे आणि एकूण सर्वांचंच म्हणणं आहे. तर त्यांचं चिन्ह हे कमळ आहे. त्यामुळं त्यांना एक प्रचंड बहुमतानं विजयी करा वगैरे वगैरे असं सांगत असताना मी ज्या वेळेला म्हटलं की सुरुवातीला की ज्या पद्धतीनं इथं मतदानाची टक्केवारी आहे ती मॅक्झिमम 67% झाली तरी सुद्धा 2614 ते 2600 आसपास मतदान होऊ शकतं. आणि मग त्याच्यामध्ये ज्या वेळेला असं सरळ फाईट असते किंवा एकाच एक असतं त्यावेळेला एक त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त मतदान पडलं तरी सुद्धा तो उमेदवार विजयी होत असतो. तर त्याच्यामुळं वहिनी तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपले विचार खणखणीतपणे तुम्ही लोकांच्या समोर मांडलेले आहेत, नागरिकांच्या समोर मांडलेले आहेत. तेव्हा आमच्या भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं मनापासून मी आभार मानतो आणि ह्या निवडणुकीला तुम्हाला यशस्वी होण्यासाठी, विजयी होण्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.